मंडळी, नवतारा चक्र तुमच्या जीवनातील शुभ अशुभ काळ दाखवते. आता प्रश्न पडतो, नवतारा चक्र म्हणजे काय? तर आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्याला जन्म नक्षत्र म्हणतात. एकूण 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्रांना 9 विभागात विभागले जाते. आपल्या जन्माच्या वेळचे नक्षत्र म्हणजे जन्म नक्षत्र असते आणि तिथून पुढे जे नक्षत्र असते ते पुढील प्रमाणे असतात. पहिले जन्म नक्षत्र, त्यानंतर संपत नक्षत्र, त्यानंतर विपत नक्षत्र, क्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अतिमित्र. प्रत्येक तारा काय सांगतो? तर जन्म नक्षत्र सांगतो आरोग्य, मन, व्यक्तीच्या आरोग्याबद्दल आणि मनाबद्दल जन्म नक्षत्र सांगते. संपत तारा व्यक्तीला पैसा किती आहे, समृद्धी किती आहे हे सांगतो. विपत नक्षत्र व्यक्तीला येणारी संकट, अपघात याबद्दल माहिती देतो. क्षेम म्हणजे शांतता, शांती, शुभ घटना आयुष्यात कोणत्या येणार, किती येणार हे क्षेम नक्षत्र सांगतं. प्रत्यरी नक्षत्रामध्ये व्यक्तीला अडथळे किती येणार, अपयश किती येणार हे समजते. साधक नक्षत्र यामध्ये व्यक्तीला यश, व्यक्तीची प्रगती हे समजते. वध नक्षत्रामध्ये व्यक्तीला असणारे गंभीर धोका किंवा रोग हे समजते. मित्र, मदत म्हणजे मित्र जे नक्षत्र आहे ते व्यक्तीला मदत करणार, आनंद देणार हे मित्र नक्षत्रावरून कळते. अतिमित्र नक्षत्रावरून व्यक्तीचे भाग्य किंवा मोठा लाभ व्यक्तीला होणार असेल तर ते समजते. म्हणून लक्षात ठेवा, विपत, प्रत्यरी आणि वध हे अशुभ तारे असतात. बाकी सर्व तारे शुभ मानले जातात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला विपतचे 3 तारे, प्रत्यरीचे 3 तारे आणि वधचे 3 तारे हे अशुभच असतात. हे तारे म्हणजेच नक्षत्र असताना महत्त्वाची कामे करणे टाळावे. उदाहरणार्थ समजा माझे नक्षत्र आहे शतभिषा, तर त्याचे ताराचक्र पुढील प्रमाणे बनेल आणि या ताराचक्राप्रमाणे विपतमधील 3 नक्षत्र म्हणजे उत्तर भाद्रपद नक्षत्र, पुष्य नक्षत्र आणि अनुराधा ही 3 नक्षत्र माझ्यासाठी विपत्ती आणणारी असणार, संकट आणणारी असणार, त्रासदायक असणार. तसेच प्रत्यरी ताराचे 3 नक्षत्र म्हणजे अश्विनी, मघा आणि मूळ यांच्यापासून सुद्धा मला प्रचंड त्रासच होणार. तसेच निधन जे तारा आहे त्यामध्ये कृतिका नक्षत्र येतं आहे. 2 नंबरला उत्तरा फाल्गुनी नक्षत्र येणार आणि 3 नंबरला उत्तराषाढा नक्षत्र येणार. असे सर्व मिळून 9 नक्षत्र माझ्यासाठी अतिशय त्रासदायक असणार. ज्या दिवशी या 9 मधील एकही नक्षत्र असेल तर मी त्या दिवशी कोणतेही शुभ काम करू नये. मला सफलता मिळणार नाही त्या कोणत्याही कामामध्ये. म्हणजेच नवतारा चक्र हे जीवनातील शुभ अशुभ काळ दाखवते. आता तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला असेल, ही माहिती समजली असेल तर कमेंट करा, तुमचे जन्म नक्षत्र कोणते आहे. धन्यवाद.